पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये तुम्ही तुमचा ठसा ठामपणे कसा ठेवणार? नमस्कार, मी ज्योती नागेश पाटील, प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी अर्ज इच्छुक आहे म्हणून भरणार आहे. आणि मी महिलांसाठी 50% आरक्षण मिळाल्याबद्दल त्यांना काही तर संधी उपलब्ध करून देणार आहे, त्यांना फायदा करून देणार. परत ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांचे काय आरोग्य तक्रारी असतील त्यांच्यासाठी मी प्रयत्न करू शकते. लाईट, रस्ते, गटारी, पाणी हे आम्ही प्रभाग क्रमांक 15 मध्ये कामे केलेले आहेत आणि इथून थोडं कामं चालू ठेवणार आहे. आणि घर बसल्या महिलांना जे कामं नाहीत त्यांना कामं उपलब्ध करून देणार हे आमचं समजतं. 50% आरक्षण महिलांसाठी मिळालेलं आहे, त्याचा फायदा करून घेणार, महिलांना पण फायदा करून देणार. महिलांचे काय कामं असतील तर ते मी पूर्ण करणार. आणि ज्येष्ठ नागरिकांचे कामे काय असतील ते पण करू शकते. आरोग्याचं बना तक्रारी, लाईट, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना काय हे ज्या तक्रारी असतील, आरोग्याच्या तक्रारी असतील ते पूर्ण करू शकते. लाईट, रस्ते, गटारी आम्ही भागामध्ये केलेले आहेत आणि इथून पुढे पण करणार आहे. शैक्षणिक मुलांना शैक्षणिक गरजा काय असतील ते पुरवू शकतो आम्ही. आणि घर बसल्या महिलांना कामं आम्ही संधी देऊ शकतो. प्रभाग क्रमांक 15 मध्ये रस्त्याची कामे, गटारीची कामे, परत रेशन कार्ड, 180 रेशन कार्ड, परत 370 KYC, महिलांच्यासाठी लाडकी बहीण योजनेचे सगळे हे केलेले आहेत, कॅम्प ठेवलेले होते. आणि महिलांसाठी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर हे सगळे आम्ही ह्या भागामध्ये नगरसेवक निवडून आले तर महिलांसाठी घर बसल्या कामाचं हे करणार आहे. पहिला महिलांना घर बसल्या कामे नाही आहेत, ते कामं पूर्ण त्यांना देणार. परत महिलांची काय इच्छा, म्हणजे सामाजिक, राजकीय त्यांच्या काय तक्रारी असल्या तर त्यामध्ये मी भाग